गुड मॉर्निंग. आजपासून आपण आपली गव्हर्नमेंट एस्टिमेशनची 1 महिन्याची जी ऑनलाईन बॅच आहे, जी मॉर्निंग टेक्निकल क्लब ऑर्गनाईज आहे, ती आपण सुरुवात करत आहोत. गव्हर्नमेंट एस्टिमेशन करण्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स यावेळेस बॅच सगळ्यांनी दिलेला आहे. ऍक्च्युली आपण ही महिन्यातून एकदाच बॅच सॉरी वर्षातून एकदाच बॅच करत असतो. पण आम्ही विचार केलाय की काय हरकत नाहीये. तर बऱ्याच जणांना इच्छा आहे तर आपण महिन्याला बॅच ठेवायला काही हरकत नाही अशी एक. तर ही महिन्याभराची जी बॅच असणार आहे ती तुमची आजपासून जी चालू झाली ती साधारण शेवटीचा 28 तारखेला होईल. म्हणजे 4 आठवडे आपण सोमवार ते शुक्रवार असं भेटणार आहोत. दररोज सकाळी 7 वाजता बरोबर सेशन चालू होईल. एक 45 मिनिटाचं सेशन असतं. डाऊट्स वगैरे क्लिअर करणं असं आपण 1 तासभर सेशन घेणार आहोत. आज पहिला दिवस होता त्यामुळे आपण थोडं 10 मिनिटं थांबलो, पण उद्यापासून सेशन वर साधा सुरू होऊन जाईल. ठीक आहे. कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करू शकताय. त्याचबरोबर हँडरेज करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. मी अनम्यूट करायचा ऑप्शन देईल तुम्हाला. फक्त परत लगेच म्यूट करून हँड लोअर डाऊन करत चला, प्रश्न तुमचा क्लिअर झाला की. आज मला वाटतं निम्मेच जॉईन आहेत अजून सुद्धा. 40%, 60, 40% अबसेंट आहेत, म्हणजे 60% दिसतात प्रेझेंट. तर तुमची आयडेंटिटी एकदम सिक्युअर आहे, तुमचा डेटा सिक्युअर राहील या ठिकाणी. ऍपवर सुद्धा कोणी कोणाला कॉन्टॅक्ट करता येत नाहीये तुम्हाला. हा, बॅच झाल्यानंतर मात्र मी तुम्हाला एक आपला अल्युमिनीचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड करेल. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याच्यावर सर्व मिक्स बॅच मधले पार्टिसिपंट्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटवर्किंग तुमचे डाऊट्स वगैरे हे करता येऊ शकतील. पण डाऊट्स जे असतात, जे आमच्याकडून सोल्युशन हवं असतं, ते फक्त तुम्हाला बॅच ग्रुपमध्येच भेटतं. आणि आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की आपण 1 महिनाभर जे ट्रेनिंग घेणार आहोत, हे ट्रेनिंग 2 दिवसामध्ये ऑफलाईन मध्ये होत असतं. तुम्हाला चांगली संधी आहे की महिनाभर तुम्हाला हे ट्रेनिंग करायला भेटतंय. त्यातून प्रॅक्टिस तुमची चांगली होईल. डेली फक्त आपण 1 तास भेटणार आहोत आणि नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ आहे. तुमचे डाऊट्स तुम्ही सेशन मध्येच विचारू शकता. जे डाऊट्स असतील ते डाऊट्स घेण्यासाठी बराच वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे 2 दिवसाची बॅच कुठं आणि आपण महिन्याभराची बॅच करतोय. तर याच्यामध्ये बेसिक पासून आपण सेशन सुरुवात करणार आहोत. आज आपण मेजरली तुमचे प्रश्न उत्तर हा पार्ट घेऊयात, कारण बाकीच्या पार्टिसिपंट्सना काही अडचण असेल तर आपण आज त्यांच्यासाठी थोडंसं वेट करू आणि उद्या पासून सेशन रेग्युलर चालू करू. आजच्या सेशनमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, तर नंतर हँड रेस केल्यानंतर मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देईल. ठीक आहे, हे क्लिअर आहे? चालेल. फक्त ओके. हॅलो. आवाज हितेशला येत नाही. ओके, हितेश बोलू शकताय तुम्ही. आवाज येत नाहीये का तुम्हाला? बाकीच्यांना येतोय आवाज तसा. हॅलो. हॅलो. हा. हा सर, आता येतोय येतोय. म्हटलं. ओके, ठीक. ठीक आहे, चालेल. आपण गव्हर्नमेंट एस्टिमेशन जे 1 महिन्याचं शेड्यूल आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी काढण्यापासून ते पूर्ण एस्टिमेट कंप्लीट करण्यापर्यंत एक एस्टिमेट आपण पूर्ण पाहणार आहोत. SSR समजून घेणार आहोत आपण पूर्णपणे. तो पहिलाच समजून घेणार आहोत आपण. या
आठवड्यात आपल्याला SSR पूर्ण समजून घ्यायचं आहे. SSR रेट शेड्यूल ऑफ रेट, त्याला जुनं बरेच जण DSR या नावानं ओळखत असतील, डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स. पण तो आता SSR म्हणून ओळखला जातो, किंवा काही जण SOR पण म्हणतात, स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स म्हणून. तर ही वेगवेगळी नावं आहेत. हा SSR तुम्हाला मी ॲपवर चॅटबॉक्समध्ये आज पोस्ट करेल. तुम्ही थोडंसं पाहून घ्या त्याला. उद्यापासून आपण तो कसा वाचायचा, त्यात काय असतं ते तुम्हाला समजेल. गव्हर्नमेंट एस्टिमेशन हे तसं पाहायला गेला तर खूप सोपं आहे. फक्त प्रोसेस वेगळी आहे, त्यामुळे शिकायचं आहे. ज्यांना क्वांटिटी वगैरे काढता येतात त्यांच्यासाठी तर खूप इझी काम होऊन जाईल ते. एक्सेल ज्यांना येतं ते. ज्यांना एक्सेल वगैरे येत नाही त्यांनी एक्सेलची मात्र प्रॅक्टिस करा, कारण आपण एक्सेलवर पहिलं शिकणार आहोत. एक्सेलच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर मग तुम्हाला सॉफ्टवेअरवर पण करता येऊ शकतं. सॉफ्टवेअरवर पण मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे, कसं करतात हे तुम्हाला दाखवेल. पण एक छोटी, तुमची जर कामाचा क्वांटम कमी असेल तर तुम्ही एक्सेलवर पण करू शकता. कन्सेप्ट क्लिअर आपल्याला एक्सेलवर चांगल्या होतील पहिल्या, कारण सॉफ्टवेअर काय डायरेक्ट तुम्हाला उत्तर देतं. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला शीट्स तयार करून देईल, पण ते कसे आले, ते कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का, तसंच करायला हवं होतं का, हे तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला, अरे हे काय, कसं आलं, तर ते सॉफ्टवेअरनं केलं. तसं नाही, त्याचं तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. रॉयल्टी ही एवढी का आली, तर या मटेरियलमध्ये या आयटम्समध्ये मला वाळू लागली आहे, किंवा या आयटम्समध्ये मला दगड लागलेला आहे. तर त्यामुळं तेवढीच आपण रॉयल्टी आपली या ठिकाणी येत आहे. किंवा टेस्टिंग चार्जेस हे कसे घेतलेस, किंवा हे रेट अनालिसिस असं कसं केलंस, लीड चार्ट हा बरोबर नाही आलेला, मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर एकदम परफेक्ट होऊन जाताल तुम्ही महिन्याभरामध्ये. एक फक्त हे आहे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की दररोजच्या दररोज फक्त जे काही तुमचं काम होतंय ते, म्हणजे शिकवतोय ते तुम्ही दररोजच्या दररोज इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. आपण यामध्ये साधारण एक असे 10 एक प्रकारचे इस्टिमेट आपले डिस्कस होऊन जातील. पण सगळ्यांची प्रोसेस सेमच असते. म्हणजे एक इस्टिमेट केलं काय, आणि नंतर पुढं कुठल्याही प्रकारचं आलं काय बदलतं, फक्त थोडं वेगळा साचा बदलतो. म्हणजे उदाहरण तुम्हाला काय देता येऊ शकतं, म्हणजे कंपाऊंड वॉल समजा बांधायचे आहे. समजा आपण कंपाऊंड वॉलचं पाहिलं, तर कंपाऊंड वॉलमध्ये काय आयटम आपले येतात, आपले हा रेस्कवेशन असतं, सोलिंग असू शकते. मग ते फाउंडेशन कशामधलं आहे ते पाहावं लागेल. दगडामधलं आहे, RCC आहे, PCC येईल, फुटिंग येतील, कॉलम येतील, प्लिन बीम येतील, ब्रिकवर्क येईल, त्याला प्लॅस्टर येईल, पेंटिंग येईल, हा बॅकफिलिंग येईल, ट्रान्सपोर्टेशन येऊन जाईल, मटेरियल बाहेर घेऊन जायचं असेल तर. म्हणजे हे आयटम येतात. आणि असंच जर तुम्ही पाहायला गेलात की तुम्हाला, एकच मिनिट, तुम्ही असंच जर पाहायला गेलात, समजा शाळेची बिल्डिंग बांधायची आहे, स्कूल रूम बांधायची आहे कधी, ते सुद्धा आयटम तेच राहतात ना. एक्सकव्हेशनच करायचं आहे. RCCचं स्ट्रक्चर तर तेच राहील, त्यामध्ये ऍड होईल, स्टेअरकेस असेल तर स्टेअरकेस ऍड होईल, नाहीतर स्लॅब ऍड होईल. ब्रिकवर तेच आयटम असणार आहे. क्वांटिटी फक्त काढायचे बदलतात, म्हणजे क्वांटिटी काढणं हा त्याचा बेस आहे. आपण एका प्रोजेक्टचे पाहू तसं क्वांटिटीचा पार्ट. पण लक्षात ठेवा, हा गव्हर्नमेंट इस्टिमेशनचा वर्कशॉप आहे, मग क्वांटिटी फोकस नसणार आहे आपला. काय आहे, व्हिडिओ थोडा पॉज मला अच्छा, आवाज, ओके. त्याच्याला आवाज बरा का? अच्छा,
वायफाय आहे. मी अ, तो माझा केलेला आहे. आता व्यवस्थित. व्हिडिओ आणि व्हॉइस ब्रेकिंग. हा साहिल, तुमचा प्रश्न. हॅलो. हॅलो. हॅलो सर. आवाज नाही येत आहे सर मला. बोला. अ, तसं का ब्रेक आवाज? ओके. काम करू आपण. मी रिस्टार्ट करतो. परत एक चेंज वर बदलतो. लगेच करूया. हॅलो. हा, आता येतोय का आवाज? नेटवर्क चेंज केलेलं आहे. मोबाईलवर कनेक्ट केलंय. ओके, येतोय. ठीक आहे, सर. ठीक, मग आपण बेसिक हे होतं की आपण गव्हर्नमेंट एस्टिमेशन पाहणार आहोत, तर त्यामुळे गव्हर्नमेंट एस्टिमेशनकडे जास्त फोकस राहील. क्वांटिटीचा पार्ट तुम्हाला थोडासा स्वतः एक्सप्लोअर करावा लागेल. तरी देखील एका प्रोजेक्टची मी तुम्हाला सांगेल क्वांटिटी कसे काढायची. गव्हर्नमेंट एस्टिमेशन मध्ये चेंज काय होतं प्रायव्हेट एस्टिमेशन पेक्षा? तर गव्हर्नमेंट एस्टिमेशन हा तुम्हाला बेस SSRचा घ्यावा लागतो. म्हणजे जे आपण रेट अनालिसिस करतो प्रायव्हेटमध्ये, आपल्याला जर एखादा एस्टिमेट करायचा असेल तर आपण त्या प्रत्येक आयटमचे रेट हे मार्केटला कम्पेअर करून घेत असतो, किंवा त्याचं रेट अनालिसिस करतो प्रत्येक वेळेस की सिमेंट किती आहे, स्टील किती आहे, लेबर किती घेतात, मशिनरी किती लागेल, प्रॉफिट आपण कमी जास्त करू शकतो, ओव्हरहेड्स वाढत असतील तर ते वाढवू शकतो. हे प्रायव्हेटमध्ये एस्टिमेटमध्ये शक्य आहे. पण गव्हर्नमेंटच्या एस्टिमेटमध्ये हे जर एखाद्या गव्हर्नमेंटच्या जे बाकीचे म्हणजे एम्प्लॉई आहेत, जेई आहेत, त्या सगळ्यांना गव्हर्नमेंट एस्टिमेशन करण्यासाठी कुठेतरी एक गाईडलाईन हवी आहे की सगळ्यांनी याच प्रकारे करावं. तर ती गाईडलाईन मग या SSR मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याचा बेस घ्यावा लागतो. नाहीतर कोणीही प्रत्येकाचं एस्टिमेट वेगवेगळं येईल, कोणीही कसंही एस्टिमेट करेल. तर तो कंट्रोल असावा.
त्यामुळे जिल्ह्यावाईज पण मग बंद केले, कारण प्रत्येक जिल्ह्याला तेवढंच काम करायचं जे पूर्ण राज्याला करायचं होतं. त्यामुळे एक राज्याचा एकच SSR आला. SSR म्हणजे स्टेट स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. या SSR मध्ये तुम्हाला फायनल रेट दिलेले जे तुम्हाला डायरेक्टली घ्यायचे आहेत. पण हे रेट बदलतात कसे? तर ट्रान्सपोर्टेशनमुळे बदलत असतात, मटेरियलचे रेट, बरोबर. लेबरचे रेट कसे बदलू शकतात? किंवा एखादा हिल एरिया असेल, तुमचा कॉर्पोरेशन एरिया असेल, ते पर्टिक्युलर ठिकाणी काम करायचं असेल, तर त्याची पण प्रोव्हिजन SSR मध्ये केलेली आहे. अशा ठिकाणी तुम्हाला काही पर्सेंटेज दिलेले आहेत, त्या पर्सेंटेज वाढवून तुम्ही इस्टिमेट तेवढंच पर्सेंटेज हे करून तुम्ही इस्टिमेट तयार करू शकता. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन, तुमचं मटेरियल प्रत्येक प्रोजेक्टचं वेगवेगळ्या ठिकाणाहून मटेरियल येणार आहे. त्याचं प्रोजेक्ट वाईज फक्त आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कॅल्क्युलेट करावं लागते आणि त्याच्यानुसार त्याचं रेट अनालिसिस करावं लागतं. ठीक आहे. तर हे असं गव्हर्नमेंट एस्टिमेशन मध्ये फरक आहे. आपण काय काय पाहणार आहे हे मी शीट थोड्या वेळात शेअर करतोच. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही आता. इथपर्यंतच्या काही क्लिअर आहे? बरं, या ठिकाणी चॅटबॉक्स मध्ये मला फक्त हे करा की कोण गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असं कोणी आहेत का आता या ठिकाणी? हा गव्हर्नमेंटचा एस्टिमेटचा वर्कशॉप कोणीही करू शकतं, म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आणि गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत ते, जे जेई वगैरे असतील किंवा ज्यांना समजून नवीन जॉईनिंग झालेले आहेत, ज्यांना इस्टिमेट करायचे माहित नाहीये, किंवा एखादा कोणी, काही लोकांचा तो हे पण असतो की बिझनेस करायचा असतो एखाद्याला, की इस्टिमेट बनवून द्यायचा. तसे बाहेर बिझनेसेस आहेत तसे बरेचसे चांगले चालतात आणि ते चांगले पैसे पण मिळवतात. तर असा कोणाला बिझनेस करायचा असेल तो पण करू शकतो. आणि कॉन्ट्रॅक्टरला का गरजेचं आहे? तर इस्टिमेट मध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरकडून ऐकण्यात आलं की इस्टिमेट मध्ये चुका असतात, त्याच्यामुळं लॉस होतोय. अंदाजे बनवून देतात काही लोक. तर हे परफेक्ट झालं तर आपल्याला प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते आपली. आणि गव्हर्नमेंटचा रेट कसा आलेला आहे तो तो आपल्याला समजावा, आणि त्याचं वर्किंग जर करायचं असेल तर तुम्हाला इस्टिमेट असणं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. येस. हा, कन्सल्टंट कन्सल्टंट पण करतात, कारण मोठे प्रोजेक्ट जे आहेत त्यांना कन्सल्टन्सी कडून इस्टिमेट करून घ्यायचं असतं. अशा केसमध्ये आर्किटेक्ट कन्सल्टंट हे देखील गव्हर्नमेंटचं इस्टिमेट करू शकतात. ठीक आहे. चालेल, बेस क्लिअर होऊन जाईल तुमचा यामधून. येस, राहुल बोलू शकताय. हॅलो. हा, बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, माझा एक क्वेश्चन थोडा असा होता की मी सध्या गव्हर्नमेंटचे एस्टिमेट्स बनवतो आहे. बर. न्यूली अपॉइंटेड कन्सल्टंट आहे, परंतु काही आयटम्स मटेरियल कन्झम्पशनच नाही भेटत आहे मला, जसं WMM आहे, DLC आहे. तर हे कसं मला भेटू शकेल? कुठे भेटेल? SSR तुम्हाला मध्ये नाही भेटेल मला. हा, असं होतं की SSR मध्ये जे नाही आहेत ते घ्यायचेच नाहीत असं हे करायचा, किंवा ते आयटम, तो आयटम SSR मध्ये आहे ना पण. हा, आयटम SSR मध्ये आहे ना सर. ठीक आहे, आयटम SSR मध्ये आहे. तर मग तुम्हाला थोडंसं तुमचे मागचे इस्टिमेट्स रेफर करावे लागतील. ते ओके. कसे केलेले आहेत ते. हं? त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागणार आहे. कारण असं काही SSR मध्ये हे नाही सांगितलेलं की तुम्ही हे इथले यूज करा, किंवा हा कॉन्स्टंट वापरा, असं काही सांगितलेलं नाहीये. ओके. कॉन्स्टंट जे दिलेले आहेत ते त्यांनी जे मेजर आयटम आहेत त्याचे दिलेले आहेत. आता हा पण मेजर आयटम आहे तुमचा पाहायला गेला तर रोड मधला. पण हम्म, तसं पाहायला गेला तर रोडचं मला जास्त सांगता येणार नाही, कारण रोडचे इस्टिमेट मी केलेले नाहीये. हम्म, हम्म, पण प्रोसेस सेमच आहे सगळ्यांची. म्हणजे तुम्ही RCC मधलं मटेरियलचं कन्झम्पशन काढायचं असेल तर ते SSR मध्ये दिलेलं आहे. हम्म. त्याची रेट अनालिसिस प्रोसेस पण सेमच राहते. फक्त मला ओके. त्याबद्दल जास्त कमेंट करता येणार नाही. पण एकच बेस हा असतो की जे गव्हर्नमेंटमध्ये नाही आहेत पण ज्यांना इस्टिमेट्स करायचे आहेत त्यांच्यासाठी हम्म, हा सोपा पर्याय की तुम्ही जुनं एस्टिमेट रेफर करा, किंवा JEC बोला, ज्यांच्याकडून तुम्हाला ज्यांना तुम्हाला हे इस्टिमेट सबमिट करायचं असेल ते ओके. तुम्हाला त्यामध्ये गाईड करू शकतील.
ओके सर. येस. कारण मी काही सांगितलं तर त्याला बेस तुम्ही काय देणार, कारण मी सांगितले म्हणून, पण त्याला बेस असा मला डॉक्युमेंटरी नाही देता येणार. मी दुसऱ्यांच्या ओके. इथं सांगितलं की यांनी असं घेतलं होतं, पण त्याला बेस काही नाहीये. आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजून येईल काही काही आयटम्स मध्ये जे SSR मध्ये दिलेले नाहीये त्याचा आपण धरतो तसे, पण त्याचा बेस हा जुन्या एस्टिमेट वरनच घेतलेला असतो. तुमच्या इथं असं चालतंय म्हणून केलेलं आहे ते. ओके सर. हो. Yes. आणखी कोणाचा प्रश्न आहे? बर. आपण जे गव्हर्नमेंटचे एस्टिमेट्स पाहणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड वॉल आहे, अंगणवाडी आहे, स्कूल बिल्डिंग आहे, कॉन्क्रीटचा रोड आहे, म्हणजे जे ग्रामपंचायत लेवलला CC रोडचे असतात ते. परत तुमचे काही असतील तर ते घेता येतील. सभागृह आहे, चेन लिंक कंपाऊंड असेल, गटरचं काम असेल, CC गटर, कॉन्क्रीटचे गटर किंवा क्लोज गटर असेल. तर हे आपण जे 8-10 इस्टिमेट्स मेजर हे चालतात ते आपण घेणार आहोत. तुम्हाला MJP वगैरे जर पाहायला गेला तर आपण ते घेणार नाहीये, कारण महाराष्ट्र जीवन किंवा पाणी पुरवठ्याची जी कामं असतील ती, कारण त्याला इस्टिमेट ते स्वतःच बनवतात. तसं कन्सल्टंट दिलेलं असेल त्याचे स्पेशल कन्सल्टंट असतात ज्यांचं MEP मधलं नॉलेज आहे, कारण तो फ्लो डिझाईन करून त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं असतं, प्रत्येक आयटम सिलेक्ट केलेले असतात. हे जे बाहेर आता इस्टिमेट चालतात, जे डायरेक्टली दिले जातात किंवा बाहेर जे बिझनेस करतात त्याचा, किंवा नॉर्मल जे क्वांटम ज्याचं जास्त आहे ही कामं करावी लागतात, त्या कामाचे आपण इस्टिमेट पाहणार आहोत. ड्रेनेज लाईनचं पण आहे, मी तुम्हाला सांगेल कसं करायचं, पण ते डिझाईन करूनच तुम्हाला तो आयटम घ्यावा लागेल. कारण मी सांगेल तुम्हाला की 100 mm डायमीटर, 150 mm डायमीटर, 200 mm डायमीटरच्या पाईपचं आपण कसं करता येईल ड्रेनेज लाईनचं एस्टिमेट, पण त्याचा फ्लो म्हणजे तो तिथंच तेवढाच का हे तुम्हाला डिझाईन यायला पाहिजे किंवा तुमच्याकडे ड्रॉइंग असलं पाहिजे. हा, अंदाजे तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता, आमच्या इकडे एवढं टाकलंय तेवढं टाकायचं, पण त्याला बेस काय नाहीये. हा, त्याच्यामुळे त्याचं डिझाईन असायला पाहिजे. तुमच्याकडे कॅशमेंट एरिया किती आहे किंवा इन आउटलेट्स किती आहेत, हाऊस होल्ड किती आहेत, त्यांच्यातून कशा लाईन्स त्या ब्रांचेस कनेक्ट होणार आहेत, याच्यानुसार तो डिझाईन केलेला असतो पाईपचा फ्लो. ठीक आहे. याच्याबरोबर आणखी काही एस्टिमेट्स तुमच्याकडे असतील जे तुम्हाला चर्चा करायचे असतील वेगवेगळ्या जिल्ह्यातले, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलू शकतात, तेही आपण डिस्कस करूयात. माझ्याकडे काय आहेत एस्टिमेट्स वेगवेगळ्या जिल्ह्यामधले, तिथं काय प्रोसेसेस चेंज होतात ते पाहता येतील आपल्याला. ठीक आहे. येस. बिझनेस कसा, बिझनेस म्हणजे ऍज अ कन्सल्टंट म्हणून केतन तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही काम करू शकता, किंवा मग काही ठिकाणी फक्त इस्टिमेट्स बनवून द्यायचं हे करतात कॉन्ट्रॅक्टर लोक, किंवा जैनना वगैरे एस्टिमेट बनवून हवे असतात. तर असे लोक आहेत ज्यांच्याकडून एस्टिमेट तुम्हाला लगेच मिळू शकतात, पण त्यात ज्या टेक्निक वापरतात तेही आपण डिस्कस करूयात. हा, 5-10 मिनिटामध्ये एस्टिमेट्स कसं तयार केलं जातं. ठीक आहे, त्याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. सगळ्या लिंकिंग कशा केल्या जातात वगैरे तेही तुम्हाला दाखवेल एक्सेलवर. म्हणजे काही डेटा आपण चेंज केला की तुमचं आउटपुट लगेचच्या लगेच चेंज होऊ शकतं. म्हणजे एखादं एस्टिमेट आपल्याला 10 लाखात बसवायचं आहे तर ते कसं बसवलं जातं, त्या गोष्टी वगैरे आपण डिस्कस करूयात नक्कीच. येस. ओके. आणखी कोणाचा प्रश्न काही स्किप झालाय का माझ्याकडून? ओंकार, नाही आपण तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ किंवा आपल्या कुठल्याच ह्याच्यामध्ये सिव्हिलच्या आमच्या CIITच्या ह्याच्यामध्ये आम्ही रोडचे एस्टिमेट्स करतच नाही. तुम्हाला या एस्टिमेट्सवरनं ते एस्टिमेट्स तयार करता येतील, मीही तुम्हाला सांगू शकतो, पण
मी जेवढा कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकेल की हा M20चा कॉन्स्टंट हा आहे, यात हे इन्ग्रेडियंट्स का घेतले, तसं मला डांबरच्या बाबतीतले सांगता येणार नाही. तसं अवघड नाही येते, पण काम केलेलं नसल्यामुळं कॉन्फिडन्स बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स यावा लागतो तो तुम्ही स्वतः काम केल्यावरच येतो. ज्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो. त्याच्यामुळे मी ते घेत नाही. नुसतं फक्त द्यायचं म्हणलं तर मी सॉफ्टवेअरवर करून पण देऊ शकतो तुम्हाला एस्टिमेट्स वगैरे, किंवा सॉफ्टवेअर घेतलं तुम्ही तर सॉफ्टवेअरवर तुम्हाला एस्टिमेट सुद्धा करता येतील. डांबरच्या वगैरे. पण तो का आला, त्याचं तेवढंच ते का घेतलेलं असतं. आता सिल्कोट हा तेवढाच का MM चा घेतला असेल. सिल्कोटला ऍप्लिकेशन आता प्रत्येक डिझाईन असतो त्याचा पण, डांबराच्या ह्याचं पण, की सब बेस, परत वेगवेगळे लेयर्स असतात. 80 mm असेल, 40 mm असेल. हा, WBM रोड आपण डिस्कस करूया. WBM रोड तुमचं एक इस्टिमेट पण मी दावाला दाखवेल बनवून, WBMचं वॉटर बाउंड मॅकेडमचं. पण वरचे जे टारचे आयटम्स येतात ना, तर ते डांबरच्या रोडचे आयटम जे येतात त्यामध्ये मला थोडंसं हे करा. जसं मगाशी त्या सरांनी पण हे सांगितलं की अं, याचे आयटम्स आहेत, त्यांना रोडचे काही आयटम्स आहेत. तर ते कॉन्फिडन्स मी तुम्हाला देऊ शकत नाही. हा, GSB वगैरे म्हणता तुम्ही, बरोबर, WMM वगैरे. तर ते नाही आपण हे करत. ठीक. SSR rates keep on changing every for all items for or for only particular. सगळ्याचे बदलतात मेजरली. थोडंसं आपल्याला पण पाहावं लागते कोणते बदललेत कोणते नाहीत, कारण कधी कधी काही कमी पण होतात, काही वाढतात पण. पण 10% नॉर्मली ते ग्रोथ असतेच तेवढी. म्हणजे तेवढा राईज दिलाच जातो. मागच्या वर्षी SSR बदललेलं नाही, त्यामुळे आपण अजून सुद्धा 22-23चाच SSR वापरतोय. आता या महिन्यामध्ये यायला हवा आता, या पुढच्या वर्षासाठीचा SSR 24-25चा. बघूयात, आपल्या बॅचमध्ये आला तर आपण त्याप्रमाणे एस्टिमेट करूयात. पण जास्त मेजरचे काही चेंज नसतो. ते कसा असतो SSR काय आहे ते आपण उद्या पाहणारच आहोत. प्रत्येक वर्षी बदलतो. सॉफ्टवेअर प्राइस सांगेल मी तुम्हाला. सॉफ्टवेअर, after completing this course, can we get a certificate? And while doing this course, the Excel file we need that also we get. नाही. ते क्लिअर सांगितलेलं आहे. मॉर्निंग टेक्निकल क्लब बॅचचा उद्देश हा आहे की फक्त ट्रेनिंग, त्यामुळे ते कमी याच्यामध्ये आहे. या सेम बॅच आपली फी 8,000 रुपये आहे, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट, परत पुढची बॅच बसायची असली तर काही नॉमिनल फी तुम्ही परत बसू शकता. म्हणजे 1,000 रुपये 2 दिवसासाठी वगैरे असे फुल डेच्या बॅच असतात, त्या ऑफलाईनच्या बॅच असतात. त्याची 8,000 रुपये फी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रकारचे वेगवेगळे एक्सेल शीट्स पण दिल्या जातात. आणि व्हिडिओ ऍक्सेस पण लाईफ टाईमसाठी राहतो. ठीक आहे. तर ते वेगळं मॉडेल आहे. मॉर्निंग टेक्निकल क्लबचा उद्देश हाच आहे की सकाळी तुम्हाला फ्रेशली काम चालू करायच्या अगोदर ट्रेनिंग होऊन जातं. संध्याकाळचा वेळचं काही नक्की नसतं सिव्हिलच्या कामामध्ये, त्यामुळे सकाळची बॅच घेतलेली आहे. बरेच जण आम्हाला विचारत असतात की फी खूप जास्त होते, त्यांच्यासाठी म्हणून चला, एका एस्टिमेटच्या खर्चामध्ये तुमच्या शिकून घ्या आणि तुम्ही बनवा. त्यामुळं तुम्हाला मी कुठलाही कुबड्या देत नाहीये. तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट होणार आहात. एक्सेल कसं हे करायचं त्याचे पण मी व्हिडिओ युट्यूबला आहेत मी ठेवलेले. ते कंपाईल, त्याची एक प्लेलिस्ट आहे, ती तुम्हाला शेअर करेल मी ऍपवर. त्याच्यावरून एक्सेल मात्र शिका. मग वाटलंच तर बेसिक आहे, एक दिवस जरी दिला तरी होऊन जातं. 2 दिवस द्या जास्तीत जास्त, आपल्याकडे महिना आहे. एक्सेल शिका. सॉफ्टवेअर घ्यायची गरज पडणार नाही एक्सेल जर शिकला तर. क्वांटम जास्त असेल, तुमच्याकडे एम्प्लॉई असतील तर सॉफ्टवेअर वगैरे ठीक आहे. सर्टिफिकेट भेटणार आहे, सर्टिफिकेट भेटून जाईल. ओके. ठीक आहे, आणखी काही प्रश्न आहेत? ओके, सर. ठीक आहे, प्रश्न झालेले आहेत. कोणाला आणखी काही प्रश्न असेल तर डायरेक्टली बोलायचं असलं बोलू शकतात हँड रेस करून. मी तुम्हाला आपण जे इस्टिमेट्स घेणार आहोत ते कसं इस्टिमेट आहे हे तुम्हाला थोडंसं एक ओपन करून दाखवतो इस्टिमेट्स.
शेअर करून. या ठिकाणी पहा, ही मॅन्युअली केलेला एस्टिमेट आहे. पेविंग ब्लॉकचं एस्टिमेट आहे हे. तर हे त्याचं रिकॅप शीट आहे. रिकॅप शीट म्हणजे जनरल ऍब्स्ट्रॅक्ट. तर हे पेव्हिंग ब्लॉकचं छोटंसं सिंपल दाखवतं आता सध्या. नंतर आपण मग बाकीचे पण एस्टिमेट पाहूयात. कोणकोणते शीट्स येतात हे तर तुम्हाला पाहता येतील त्याचे. सुरुवात होते ती म्हणजे मेजरमेंट शीट पासून होत असते कधी पण. आयटम आयडेंटिफिकेशन. पहिलं तर ड्रॉइंग पाहिजे तुमच्याकडे. ड्रॉइंग पाहिजे आणि त्या ड्रॉइंग, समजा इथे काढलेलं आहे पहा की एक स्कूल बिल्डिंग अशी आणि अशी स्कूल बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये पुढचं जे ओपन ग्राउंड दिसते त्याच्यावर त्यांना पूर्ण पेव्हिंग ब्लॉक बसवायचे. ते 60 बाय 100 असं साईज दिसते. ही 60 बाय 100चं साईज आहे. तर असं मी ड्रॉइंग काढलंय म्हणजे माझ्याकडे क्लिअर आहे की 60 बाय 100चं मला पेव्हिंग ब्लॉक बसवायचे आहेत. तर मेजरमेंट शीटमध्ये जे जे आयटम्स येतात ते मी मेजरमेंट लिहिलेले आहेत. एक्सकवेशन 60 बाय 100 आणि 0.15 ऍव्हरेज थिकनेस धरली आहे मी. M10 पीसीसी. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या हे आहेत की पीसीसी तुम्हाला बेसला काही जण करतात, सोलिंग करतात, जसे आहेत. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेशनचे किंवा हेवी ट्रॅफिकवाले रोड जर पाहिले तर मग त्याला मध्ये केसमध्ये सोलिंग केलेली असते, पीसीसी केलेली असते, मग त्याच्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवतात. कॉर्पोरेशनचे वगैरे रोड पाहिले तर पुणे मधले कोण असेल तर. आणि काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की डायरेक्टली फिलिंग करतात आणि पेव्हिंग ब्लॉक पण बसवून टाकतात. नंतर पेव्हिंग ब्लॉक बसवल्याचा आयटम एक आलेला आहे. आता मी इथं घेतलेला आहे हा आयटम, हा M10चा घेतलेला आहे. तो चारी बाजूला मला जे M10 साईडला हे करावं लागेल, त्याला एजिंग करावं लागेल, त्यासाठीच घेतलेलं हे पीसीसी आहे. पेव्हिंग ब्लॉक या ठिकाणी दिसत आहेत 60 बाय 100च्या साईज मध्ये आहेत. आणि मग डिस्प्ले बोर्ड बसवणं एक असतो, आपण जे काम करतो त्याची रॉयल्टी कॅल्क्युलेशन्स, असं मेजरमेंट शीट तयार करावं लागतं. नंतर मेजरमेंट शीटवरनं दुसरा पुढचा आयटम असतो आपला, जो करायचं काम असतं ते म्हणजे रेट अनालिसिस. पण रेट अनालिसिस करताना आपल्याला लीड चार्ट एक तयार करावा लागतो. लीड चार्टमध्ये मग कोणकोणतं मटेरियल तुम्ही त्या ठिकाणी यूज करणार आहात, त्याचं लोडिंग कसं असणार आहे, त्याच्यानुसार ते खान कुठून मटेरियल येणार आहे, ते किती किलोमीटर लांबून येणार आहे, लीड चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा. लीड चार्ट तयार केल्यानंतर तुम्हाला रेट मध्ये मग अशा प्रकारे काही रेट अनालिसिस करावं लागतात, रेट काढावं लागतात, SSRचा रेट आणि अनालाइज रेट. म्हणजे आता मग आपल्या क्वांटिटी झाली, मेजरमेंट मधून क्वांटिटी येईल, रेट अनालिसिस मधून रेट येईल. मग याचं ऍबस्ट्रॅक्ट शीट बनतं तुमचं. म्हणजे आयटम सेम तेच, क्वांटिटी ही मेजरमेंटवरून आली, तर पहा लिंक की दिसतीये. रेट हा रेट अनालिसिस वरून आला आणि त्याची अमाऊंट आली. म्हणजे मेजरमेंट, रेट अनालिसिस आणि ऍबस्ट्रॅक्ट. त्याला सपोर्टिव्हला तुम्हाला लीड चार्ट, रॉयल्टी वगैरे हे लागतं. म्हणजे पुढे मग खाली रॉयल्टी चार्जेस पण धरले आपण, किती रुपये लागतील, लॅबोरेटरी टेस्टिंग चार्जेस असतील ते ऍड केलेत. म्हणजे याच्यावरनं रिकॅप शीट बनतंय. मग कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन म्हणजे टोटल कामाला लागणारी कॉस्ट किती आहे, रॉयल्टी आणि क्यूसी टेस्टिंग चार्जेस किती होत आहेत, टोटल किती झाली त्याची, जीएसटी ऍड करा. जीएसटी ही कॉस्ट वर्क पोर्शनवर ऍड होते. इन्शुरन्स ऍड करा. इन्शुरन्स कशावर ऍड होतो, तर तुमच्या वर्क पोर्शनवरच होतो. तो किती ऍड करायचा, काय करायचा, कसा असतो, तो उद्या समजेल तुम्हाला SSR वाचलं की. आणि त्याची अमाऊंट आली 9,95,000, सॉरी 99,51,000 रुपयाचं एस्टिमेट तयार झालेलं आहे. आता काही जण म्हणले की नाही सर, हे 90 लाखाचं आपल्याला एस्टिमेट करायचं होतं. तर मग तुम्ही ड्रॉइंग मध्ये चेंज करू शकता. तर आता सध्या वाटलं तर तुम्ही 60 बाय 100 करताय ना, तर 60 बाय 90 करा. किंवा मी चुकून, हे माझे डायमेन्शन्स काही वेगळे असतील, काही जण म्हणले की नाही सर 100 बाय 100 प्लॉट आहे, तर मी डायरेक्टली या ठिकाणी जरी बदललं तरी माझं ते एस्टिमेट पूर्ण लिंक असल्यामुळं रिकॅप शीट मध्ये पहा माझं हे 1,65,50,50,000 रुपयाचं एस्टिमेट झालंय. मग मला ते बसवायचं आहे तर मग मी असं हे करू शकतो. 100च्या ऐवजी ते 90च होतं माझं, तर चेक करून बघूयात रिकॅप शीट मध्ये किती बसतंय. 89 लाख. म्हणजे 90 लाखामध्ये तुमचं हे एस्टिमेट बसून जाईल. सध्या 10 मीटर
कमी करा. 100 मीटर करायचं होतं 10 मीटर कमी ठेवा आणि तुमचं पेव्हिंग ब्लॉकचं काम होऊन जाईल तुमच्या बजेटमध्ये. तर असे ड्रॉइंग मध्ये चेंजेस केले तरी तुमच्या सर्व गोष्टी, किंवा ड्रॉइंग इथे नसेल तुम्ही तयार केलेलं तर तुम्हाला काही डेटा इनपुट्स धरावे लागतात. ते डेटा इनपुट्स वरून तुम्ही इस्टिमेट असं लिंकिंग करून तयार करू शकता. रॉयल्टी चार्जेस वगैरे सगळे त्याच्यानुसार बदलतात, कारण रॉयल्टीचं कॅल्क्युलेशन हे पहा मेजरमेंट शीटवरून आलेले असतात क्वांटिटीज. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला बनवायचं आहे. याच्याबरोबरच आता हेच एस्टिमेट मी सॉफ्टवेअरवर पण केलेलं आहे. सॉफ्टवेअरवर कसा फिनिश येतो फक्त तो तुम्हाला इथे या ठिकाणी वेगळा दिसेल लगेच. ठीक आहे. या ठिकाणी हे सॉफ्टवेअरवर केलेलं दिसतंय पहा. सॉफ्टवेअरवर काय होतं की मग माझं फेस शीट जे आहे, कव्हर शीट जे आहे, हे कव्हर शीट पण डायरेक्टली रेडी आहे. मी ते तिकडे तयार केलं नव्हतं. मला ते तयार करायचं असलं तर कॉपी पेस्ट केलं, इथे लिंक करून ठेवली कामाचं नाव, ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येऊन जाईल. आणि इथे इस्टिमेटेड कॉस्ट, म्हणजे तुम्हाला फॉर्मॅटिंग करावं लागत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचा हा इश्यू असतो की प्रिंट काढली तर सर ऍक्च्युली ते एका पेजवर प्रिंट दिसायला पाहिजे, त्याचं 3-4 पेजेस गेले, म्हणजे पेज सेटअप वगैरे. तर हे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच जणांचे. तर कॉम्प्युटर आपण वापरलेला नसतो, थोडंसं प्रॅक्टिस ठेवावं लागेल तुम्हाला जर आता या फील्डमध्ये यायचं असेल. आणि आजकाल याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. एक्सेल तर मस्ट आहे. हा टेम्पलेट्स सॉफ्टवेअरमध्ये स्टँडर्डाइज असतात. हे तुमचं फेस शीट आहे. जनरल रिपोर्ट मात्र तुम्हाला स्वतःला लिहायचा असतो, तो काय असतो वगैरे आपण पाहूयात. रिकॅप शीट या ठिकाणी पहा, इथं असं दिसतं. ऍबस्ट्रॅक्ट शीट तुमचं प्रॉपर सर्व फॉर्मॅटिंग करून प्रिंट देण्यासाठी रेडी असतात सर्व. मेजरमेंट शीट, रेट अनालिसिस, डिफरन्स कॉस्ट काय असेल तर लीड चार्ट. तर मगाशी तर पहा मी कॅल्क्युलेशन केल्यामुळे बरेचसे तिथं बाकी हे होतं. पण इथे हे सुटसुटीत, त्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं. क्वेरी चार्ट एक तयार करावा लागतो, तो डायरेक्टली तयार करून आलेला आहे. हा, याच्यात एक ऍडिशनल होतं की तुम्हाला मटेरियल कॉम्पोनंट पण काढून देतं ते. म्हणजे तुम्हाला जे जे सॉफ्टवेअरमध्ये जे जे तुम्ही आयटम्स घेत आहेत त्या प्रोजेक्टसाठीचे, त्या प्रोजेक्टला जे काही तुम्हाला मटेरियल लागतं त्या मटेरियलची, मेजर मटेरियलची क्वांटिटी तो तुम्हाला काढून देतो डायरेक्टली. ठीक आहे. मग हे तुम्ही डायरेक्ट पुढे जाऊन तुमच्या अनालिसिससाठी वापरू शकता, प्रोक्युरमेंटसाठी वापरू शकता. रॉयल्टी स्टेटमेंट पण पहा मग कसं सुटसुटीत त्यांनी दिले सॉफ्टवेअरवर. मटेरियल समरी आहे. असे पार्ट्स हे तुम्हाला सॉफ्टवेअरवर करता येतात. मग एक्सेलवर केलं तरी सुद्धा चालतेस ना. हम्म? ठीक आहे, एकच मिनिट. सॉफ्टवेअरची कॉस्ट ही ऍक्च्युअल 10,000 प्लस जीएसटी आहे, जे लाईफ टाईम साठी तुमच्या एका मशीन साठी दिलं जातं. पहिले डेमो वगैरे पहा, नंतर विचार करा ते सॉफ्टवेअर घ्यायचा वगैरे. हा, प्रत्येक वर्षी एसएसआर अपडेशन करण्याचे चार्जेस लागतात त्याचे. ठीक आहे. येस. हँड करून डायरेक्टली विचारू शकता प्रश्न तुम्ही. ते प्रश्न आहेत, नाहीतर मग आज आपण जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. येस, परितोष. बोला परितोष, तुम्ही परत का करताय का केले नव्हते तुम्ही ह्याच्या आधी? हा परितोष बोला. अनम्यूट करू शकता तुम्ही. हॅलो सर. हा बोला. सर माझा प्रश्न असं होतं की याच्यामध्ये आपण मिक्स इस्टिमेट पण शिकणार आहोत का? मिक्स म्हणजे? जसं सर काही काही जागी जसं आपलं सीसी रोड बनतो आणि सीसी रोडच्या साईडला सर गट्टू पेवर ब्लॉक पण लागतात. त्याच्यामध्ये काय असं हे नाहीये ना, चेंजेस काय नसतात. त्याच एस्टिमेट मध्ये ऍड करू शकता किंवा तुम्ही त्याचं सब पार्ट करू शकता.
तुमच्याकडे ओके काही सर. इस्टिमेट असेल असं तर दाखवा कसं केलंय तुमच्या एरियामध्ये, त्याच्यानुसार सांगता येऊ शकेल. क्लब करता चालेल येऊ सर. शकतो, पॅकेज करता येतं, 4-5 एस्टिमेट जरी असतील वेगवेगळे तरी एकत्र करता येऊ शकतो. ओके सर. हे पहा, आपण ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट मध्ये जेई आपण जेईचं काम आहे ऍक्च्युली मेजर हे करणं, किंवा ज्यांना कन्सल्टिंग दिलेलं असतं त्यांचं काम आहे, कारण ते लायबल आहेत आन्सर्स करायला. आणि प्रत्येक ठिकाणचा फॉर्मॅट हा वेगळा येतो. तुम्हाला काही फॉर्मॅट्स दाखवेल मी वाटलंच तर, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले प्रत्येक ठिकाणचा फॉर्मॅट वेगळा होतो. त्याप्रमाणे फक्त आपल्याला आपल्या इथली कामाची पद्धत प्रमाणात इथं इस्टिमेट्स करायचे आहेत. मी तुम्हाला जी प्रोसेस सांगणार आहे ती स्टँडर्ड प्रोसेस आहे, ज्याप्रमाणे मेजर ठिकाणी सर्व केलं जातं. बाकीच्या ठिकाणी सेम वापरलं जातं, फक्त फॉर्मॅटिंग म्हणजे मी रेट अनालिसिस उभं करतोय त्या ठिकाणी तुमचं आडवं रेट अनालिसिस केलेलं असेल, टेबल फॉर्मॅटमध्ये केलेलं असेल, जेणेकरून थोडासा त्यांचा टाइम वाचतो त्याच्यामध्ये. असे आपण ते म्हणजे पाहणार आहोत आपण तसं, पण तुमच्याकडचं रेफरन्सला भेटलं तर आपण त्याप्रमाणे तुम्हाला सांगू शकतो. येस, आणखी उद्यापासून आपलं शेड्यूल काय असणार? 7 ते पावणे 8 पर्यंत सेशन असेल, क्वेश्चन आन्सर सेशन असतील, मध्येही तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. इयरली साधारण 1000 ते 1500 रुपये केतन चार्जेस पडतात अपडेशनचे. उद्यापासून म्हणजे आपण या आठवड्यामध्ये SSR पाहणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये एक इस्टिमेट स्टार्ट टू एंड असं आपण पाहूयात. मग लिंकिंग करण्यापासून ते सगळ्याच गोष्टी. त्यापूर्वी तुम्ही आता SSR त्या एक्सेलची प्रॅक्टिस करा. 15-20 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, 4-5 ते पाठवतो तुम्ही ऍपवर, त्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि सोमवारपासून 10 तारखेपासून आपण मग ते तयार करूयात. इस्टिमेट एक्सेलवर चालू करूयात, क्वांटिटी काढण्यापासून ते पूर्ण प्रिंट देऊस्तोपर्यंतचं एस्टिमेट. मग एक छोटंसं एस्टिमेट घेऊयात वाटलं CC रोड किंवा कंपाऊंड वॉल. ज्यांना ऍप लिंक भेटली नाहीये, बरं ठीक आहे, मी चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवतो वाटलं सर आता. ज्यांना ऍप लिंक भेटली नाहीये त्यांनी ऍप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस दिला नसेल तर तो घ्या. आज फक्त तुम्हाला ज्यांनी मेसेज केले होते तो नाहीये, आज सुट्टीवर आहे. पण आणखी एक नंबर देतो मी, किंवा तुम्हाला काहींनी अभयना पण कॉन्टॅक्ट केलेला असेल, अभयकडून तुम्ही ऍपची लिंक वगैरे हे करू शकता. केतन ऍप डाउनलोड होत नाहीये. iOS साठी सेपरेट प्रोसेस आहे, तर iOS ची सुद्धा लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि असा प्रॉब्लेम होत नाहीये डाउनलोड, पण मग सपोर्टला वगैरे आम्हाला टेक्निकल टीमला थोडं सांगतो आम्ही कसं का का होत नाही ते. iOS वाल्यासाठी पण ऍपची लिंक आणि ऑर्गनायझेशन करून CEIIT टाकावा लागतो. परितोष, काय झालं मला समजलं, तुम्ही मेसेज टाकला होता, वी आर सॉरी द रिक्वेस्टेड URL वॉज नॉट फाउंड ऑन दिस सर्व्हर. सर, त्यावेळेस सर जसं आम्ही त्या लिंकला क्लिक करून ओपन करत आहोत ना, असं एरर शो करत आहे सर. ऍक्च्युली प्ले ऍपचा स्टोअरवर का? ऍप दिसत नाही. हो, अरे अरे, त्यामुळे तुम्हाला टाकला सर तो. ओके ओके ओके. CIT म्हणून सर्च केलं दिसतंय का? का बरं जरा. नाही सर, नाही सर, काहीच नाही दिसत आहे. हो. कोणतेच ऍप सर, ऍक्च्युली कोणतेच ऍप सर्व्हरवर शो नाही करत आहेत आपले. बर बर, मग टेक्निकल इश्यू मी- झालाय वाटतं. मला तर हा ऍक्सेस. मी ऍक्च्युली सर सूरज सरांना सांगितलं होतं, आता त्यांनी इन्फॉर्म केला की नाही माहिती नाही. बरं बरं, कधीपासून म्हणजे काल काल पण असंच होतं का? सर, ज्या दिवसपासून सर लिंक आलेली आहे, म्हणजे प्रायव्हेट व्हॉट्सअपवर सुद्धा नाही का, त्या दिवसपासून सर सेम इश्यू आहे. बरं, ठीक आहे, मी हेल्प सपोर्ट क्वेरी टाकतो, बघू काय होतंय. कारण ते गुगल पॉलिसी चेंज झाली होती की पेमेंट आपल्याला पेमेंट गेटवे
त्यांचा एक इश्यू होता. गुगल म्हणत होतं की त्यांचंच पेमेंट गेटवे वापरलं पाहिजे ऍपला, नाहीतर ऍप डिलिस्ट करतात. पण तेही आपण कंप्लाय केलं होतं. बघूयात काय झालं नक्की इश्यू. ठीक आहे. तसं किती जणांना इश्यू आहे असा ऍपचा? काल डाउनलोड केलं सर, अवेलेबल होतं. अवेलेबल होतं का? हा सर, कालच डाउनलोड केलेलं आहे मी, होतं अवेलेबल. ओके. पियुष, शीतल, नितीन. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मी तसं एक काम करा, अभय आहेत ना, मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा वाटलंच तर, ज्यांना ज्यांना काय इश्यू येतोय, किंवा तुमचे नंबर पण पाठवा. मी तसं त्या टेक्निकल टीमला हे करतो, सांगतो की ऍपचा काय इश्यू होता. ठीक आहे, मी रेज केली क्वेरी आता लगेच, चालू चालू मध्येच आहेत ते माझ्याकडे बरोबर ऑनलाईन. ठीक आहे, चालेल. मग आपण आज थांबूयात या ठिकाणी. काही प्रश्न असतील तर विचारा वाटलं सर. 5-6 जणांचे इश्यू दिसत आहेत, त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे. 7-8 जणांचे. ठीक आहे. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. येस, थँक्यू. भेटूयात उद्या. सेम लिंक न जॉईन करायचं आहे. उद्या 7 वाजता बरोबर चालू करूयात आपण. आणि अभयकडेच मी वाटलं सर SSR देतो, ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे ते SSR तिथून तुम्हाला मिळू शकतोय. चालेल. येस, थँक्यू.